रोहित सिंगच्या लग्नामध्ये आहुजाली गाणं गात असताना त्या ठिकाणी प्रफुल्ल पटेल तर होतेच की त्याच्या मुलाच्या लग्नामध्ये कुणी जाऊ शकते हे मी समजू शकतो, पण आज जे सत्तेत आहेत ते लोक जर रोहित सिंगच्या लग्नात गेले असतील, तिथं लग्नामध्ये आहुजा नावाचा जो सिंगर आहे, काही दिवसांपूर्वी तुम्ही बघितलं असेल पुणे आणि मुंबईमध्ये जेव्हा तो आला होता ते VSRच्याच विमानाने आला होता। रोहित सिंगच्या लग्नामध्ये आहुजाली गाणं गात असताना त्या ठिकाणी प्रफुल्ल पटेल तर होतेच, त्याच्याचबरोबर त्यांच्याबरोबर त्यांचा मित्र असणारा जे SN शर्मा का काहीतरी त्याचं नाव आहे, तो सुद्धा त्या पार्टीला नाही तर त्या लग्नाला होता आणि त्या लग्नाला अजून मोठे मोठे नेते तिथं होते। मी प्रफुल्ल पटेलांना त्या ठिकाणी विनंती केलेली की तुम्ही जर अजितदादांच्या एवढं जवळ असाल आणि तुम्ही त्या पार्टीला त्या लग्नाला होताच, पण लोकांसमोर येऊन जरा नावं तर सांगा त्या पार्टीमध्ये त्या ठिकाणी कोण होतं। हे पार्टीमध्ये असणारे जे लोक आहेत ना ते इतके पॉवरफुल लोक आहेत आणि ते पॉवरफुल लोक जर रोहित सिंगच्या लग्नामध्ये तिथं जात असतील तर 100% कुठं ना कुठं तरी रोहित सिंग, VK सिंग, VSRला याच मोठ्या नेत्यांकडनं वाचवलं जाते असं सिद्ध होतं। अजित पवारांच्या विमानाचा अपघातच झाला नसता जर VK सिंगनी फोन करून सांगितलं नसतं। नाही, विषय एवढाच आहे की आम्हाला जी माहिती कळते ती माहिती आम्हाला कधीतरी काही पत्रकारांकडनं कळते, आमच्या काही एजन्सीज आहेत त्यांच्याकडनं आम्हाला कळते, VSRच्याच काही लोकांकडनं आणि अजितदादांचे हितचिंतक जे लोक आहेत त्यांच्याकडनं ती माहिती कळते। ही माहिती फक्त आम्ही तिथं पुढं आणतोय, त्याच्यावर शहानिशा करणं, त्याचं रिसर्च करणं, त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं हे CIDचं आहे। एक तुम्ही समजून घ्या की कुठल्याही परिस्थितीमध्ये जर विजिबिलिटी 5000च्या खाली जेव्हा असते तेव्हा कुठलाही कॅप्टन पायलट हा विमान उडवत नाही। मग कपूरला एवढी हिंमत आली कशी? तो पिला नव्हता हे आता कुठेतरी सिद्ध त्या ठिकाणी झालंय, ड्रग्ज घेतले नव्हते हेही तिथं रक्तातून सिद्ध झालेलं आहे। मग अशा पद्धतीने तेवढं धाडस कसं झालं? मग धाडस देणारा हा VK सिंग होता का, असाही साहजिकच त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो। प्रफुल्ल पटेलांच्या अनुषंगाने तुम्ही 2 दिवसापूर्वी ट्विट केलेलं होतं, तुम्ही म्हटले होते की तुम्ही समोर येऊन या सगळ्याची उत्तरं द्या, कारण मी स्पष्ट म्हणत नाही पण शंका आहेत लोकांच्या मनात। प्रफुल्ल पटेलांनी त्याच्यावरती काही भाष्य केलं? मी तुम्हाला तेच सांगतो ना, SN शर्मा हा प्रफुल्ल पटेलच्या जवळ असणारा एकदम व्यक्ती आहे। तुम्ही थोडासा अभ्यास करा, तुम्हाला ते कळेल। प्रफुल्ल पटेल स्वतः रोहित सिंगच्या राजस्थानमध्ये जयपूरला झालेल्या लग्नामध्ये तिथं उपस्थित होते। तिथं गाणं गाणारा सुद्धा आहुजा होता हे मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय। हनी सिंग तिथं लोकांना हाय हॅलो करत हातामध्ये ग्लास घेत अशा पद्धतीच्या वातावरणामध्ये हे लोक रोहित सिंग, VK सिंग यांच्या खांद्याला खांदा लावून मस्ती करत होते, मजा करत होते, शुभेच्छा त्या ठिकाणी देत होते। आणि हाच तो रोहित सिंग, हाच तो VK सिंग ज्यांची VSR नावाची कंपनी जी 2023ला एकनाथ शिंदे साहेबांना डावोसला घेऊन जात असताना खूप मोठी चूक त्यांच्या तिथं झाली होती। योगायोगाने आणि चांगल्या हेतूतून आपण असं समजूया की एकनाथ शिंदे साहेबांचा कुठं त्या ठिकाणी ॲक्सिडेंट तिथं झाला नाही, पण मग हीच ती कंपनी, हाच तो VK सिंग, हाच तो रोहित सिंग आणि हीच ती VSR कंपनी ज्याच्या दादांचा त्याच्यामध्ये घातपात नाहीतर घात नाहीतर ॲक्सिडेंट तिथं झालेला। एवढा मोठा योगायोग कसा होऊ शकतो? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।